हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, सकल हिंदू समाजातर्फे पोलीस उपायुक्तांना निवेदन. पोलिसांचे शांततेचे आवाहन करीत परिसरात रूट मार्च. सोशल मीडियावर हिंदू देवी देवतांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण तसेच वादग्रस्त कमेंट्स करणाऱ्या आरोपींवर कारवाई होण्याबाबत सकल हिंदू समाजातर्फे पोलीस उपायुक्त आयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना निवेदन देण्यात आले. सोशल मीडियावर हिंदू देवी देवतांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण तसेच वादग्रस्त कमेंट्स करून काही समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई श्री तुळजाभवानी माता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या कमानीवर दगडफेक करीत कमानीची मोडतोड केली. या समाजकंटकांच्या जमावाने नाशिक रोड ते उपनगर सिग्नलपर्यंतचा महामार्ग रोखून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची, बसेसची तोडफोड करत सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला चढवला. यानंतर द्वारका चौकात रस्ता रोको करत प्रभू श्रीराम आणि शिवछत्रपतींच्या नावाने आक्षेपार्ह घोषणा देत हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचेल असे कृत्य केले. यावर न थांबता सर तनसे जुदाच्या असंविधानिक घोषणा देत तुफान गदारोळ करत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली असे निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून ही दंगल माजविणाऱ्या आरोपींना त्वरित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून लवकरात लवकर आरोपींवर योग्य ती कारवाई होण्यासाठी सकल हिंदू समाज तसेच सर्वच हिंदू धर्मीय संघटनांकडून उपनगर पोलीस ठाण्यात पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी देवळाली गाव, महात्मा गांधी पुतळा, आर्टिलरी सेंटर रोड आदी भागातून रूट मार्च करीत शांततेचे आवाहन केले. योगेश बहाळकर, विश्व हिंदू परिषद, नाशिक जिल्हा मंत्री. काल नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्यात आला. कुठल्या तरी एका सोशल मीडियाच्या बाईटवरून पूर्ण शहराला वेठीस धरण्यात आलं, रस्ता रोको करण्यात आला, गाड्या फोडण्यात आल्या, विनाकारण रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवरती हल्ले झालेत. अशा प्रकारची परिस्थिती नाशिकमध्ये वारंवार होताना दिसते आहे. तर आम्ही आज पोलीस प्रशासनाला इथं निवेदन द्यायला आलो होतो की दोन्ही बाजूंचा विचार करता ज्याने गुन्हा केलाय त्याच्यावर कारवाई करा, पण त्याच्यानंतरची प्रतिक्रिया म्हणून ज्या लोकांनी या संदर्भामध्ये धुडगूस घातलेला आहे, गाड्या फोडलेल्या आहेत, लोकांवर हल्ले केलेत, त्यांच्या विरुद्ध पण कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर करावी आणि त्या सर्व गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी. सोशल मीडियावरती अनेक जणांना धमक्या येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि अशा प्रकारची ही वागणूक अतिशय चुकीची आहे. क्रॉस फुली मारलेले फोटो आणि काही लोकांचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. ते सगळे आपण आता प्रशासनाला देतो आहोत आणि जी माहिती आपल्याकडे असेल ती पण कार्यकर्ते देत आहेत आणि आमची मागणी आहे की या संदर्भात त्वरित अटक झाली पाहिजे गुन्हेगारांना. मी गजू घोडके, अखिल भारतीय संत समिती उत्तर महाराष्ट्र समन्वयक. काल एक पोस्ट पडली की पोस्ट टाकणाऱ्यांनी खरोखर चुकीची जर का असेल तर त्यासाठी तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला आलं पाहिजे, त्यासाठी मोर्चे काढले पाहिजे, निवेदनं दिले पाहिजे, आंदोलनं केले पाहिजे. परंतु आम्ही सुद्धा हिंदू म्हणून अनेक आंदोलनं या ठिकाणी केलेले आहेत. इथंच नाही तर महाराष्ट्रात आम्ही आंदोलन उभे केले. परंतु कालची ही घटना, अनिकेत शास्त्रींचा मला 1 वाजता फोन आला आणि ही अशी घटना घडली म्हणे. मला त्याच्यावरती विश्वास बसला नाही. रात्री 3ला त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी जेव्हा ते सर्व व्हिडिओ फुटेज दाखवले तर ह्याच पोलीस स्टेशनमध्ये अतिशय भयानक अशा प्रकारे पोलिसांच्या याच्यामध्ये हजारोचा माप आणि तो दंगल करतोय. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पोलिसांना आम्ही सांगितलं का बा हे काय प्रकार आहे. त्यांनी सांगितलं का लॉ अँड ऑर्डर असल्या कारणाने आम्हाला पहिल्यांदा ही सर्व शांतता हवी आहे. मग शांतता हवी म्हणजे तोपर्यंत आरोपींना एकाला अटक करायचं नाही आणि अतिशय कुठल्याही प्रकारे लॉ अँड ऑर्डर वगैरे यावरती आम्ही निश्चितच विश्वास करत नाही. निश्चित यासाठी अशी आमची भावना आहे का आरोपी जर का 1000 आरोपी आहेत त्या 1000 आरोपींपैकी 100 आरोपी पकडले पाहिजे, 10 आरोपी पकडले पाहिजे, 4 आरोपी पकडले पाहिजे. परंतु पोलिसांचा लॉ अँड ऑर्डर सण आहे, उत्सव आहे, या सर्व गोष्टीचा जर का काल अनिकेत शास्त्री म्हणताना जर का काही झालं असतं, पालघरसारखी घटना घडली असती तर मग आम्ही हिंदूंनी काय करायला पाहिजे. मग हिंदूंनी कायम शांतच बसलं पाहिजे. या सर्व बाबतीचा आम्ही निषेध करतो. निश्चितच मी गजू घोडके या ठिकाणी सांगू इच्छितो का सर्व हिंदू समाज हा एकवटलेला आहे. निश्चितच याच्यातल्या 4 लोकांना तरी पोलिसांनी अटक करावी अशी आमची तीव्र अशी भावना आहे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. जय श्रीराम. आज या ठिकाणी जे काल एक गैरप्रकार इथे घडलेला आहे तर त्यामध्ये माझी अशी पोलिसांना विनंती आहे की ज्या मुलांनी ही पोस्ट टाकली त्याच्यावर कारवाई तर नक्की त्याला अरेस्ट केलेलं आहे.
त्याला त्याच्यावर कारवाई पोलीस करतायत. परंतु ज्यांनी त्याला प्रोव्होक केला, ज्यांनी त्याला मजबूर केला या पद्धतीची हे टाकण्यासाठी, त्याच्या समोरच्या लोकांनी ज्यांनी त्याला अशी हिंदू देवी देवतांबद्दल जे अपेक्षारे जे पोस्ट टाकलेली होती त्याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल पोलिसांना आणि त्यांच्यावरही योग्य ती कारवाई त्यांनी त्यांच्यावरही केली पाहिजे. त्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर दोनोवर कारवाई करा. आणि जे रात्री काल घटना घडली, जे तोडफोड वगैरे झालेली आहे, त्याच्याबद्दल माझं एकच म्हणणं आहे की शहराचा सामंजस्यपणा अजिबात लोकांनी ते खराब करता कामा नाही. जे लोक या राज्यामध्ये अशांतता पसरवण्याचा जे प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला आपण सर्व हिंदू मुसलमान सर्व एकत्र राहून त्याला हाणून पाडण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे. हे लोक जर आपण असं नाही केलं तर अशी जी शक्ती, अदृश्य शक्ती आहे, जे यांना हे दंगली पाहिजे, झगडा पाहिजे, हिंदू मुसलमानांमध्ये राडे आणि झगडे दंगे पाहिजे, असे लोक कामयाब होऊन जाणार आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी शांतता राखा, अजिबात कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य करू नका, कायदा हातामध्ये घेऊ नका. पोलीस योग्य कारवाई करणारे पोलिसांवरती आम्हाला पूर्ण आश्वासन म्हणजे हे आश्वस्त आहे. जे कोणी पोरगा आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी जे सांगितलंय की त्याला ज्याबद्दल अशी जी पोस्ट टाकली गेली होती, अशा लोकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घ्यायचं आणि त्यांच्यावरही सक्षम कारवाई त्यांच्यावरही करायची. काल उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी इंस्टाग्रामवरती काही आक्षेपार्ह लिखाणाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 295A 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तरी या वतीने या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्व नाशिककरांना या ठिकाणी आवाहन करते, कुणीही कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका. सर्वत्र ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू आहे. फिक्स पॉइंट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अशा आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी व्हायरल करू नका की जेणेकरून दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण होती. पोलीस बंदोबस्त आलेला आहे. आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि जो काही बंदोबस्त या ठिकाणी येणार आहे तो देखील या ठिकाणी पुरेसा आहे.